वारंवार भेट होणारा खेळाडू बल्ल्यानीचा हा सितारा दुसऱ्या बॉलवर घासताना आणि गरजताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर लेन पिकअप केली आणि ऑन साइडला काय फटका सजवला बॅट्समन शाकिब पाकोडेनं. चौका ठोकला आणि 4च्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 इज ऑफ द मार्क टीम बल्ल्यानी. तो देखील एक चांगला खेळाडू. आज टेनिस बॉल क्रिकेट जगताला अनेक सारी स्वप्न पडतात. वाटलं देखील नव्हतं की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा होईल, पण जेव्हा मॅच झाली तेव्हा कळालं की आज टेनिस बॉल क्रिकेट जगताला सोन्याचे दिवस आले आणि 7 समुद्रापलीकडे पोहोचलेला हा टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना अधिकाधिक आनंद देताना पाहायला मिळतोय. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 हा थरार स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस. मांडा टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. अशोक डिंडा इथे ऑफ ब्रेक बॉल फेकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका चांगला आहे, एक टप्पा घेऊन बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो. बॅट्समन शाकिब पाकोडे स्मार्ट हँड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स. बॅक टू बॅक 2 चौका ठोकले बॅट्समन शाकिब पाकोडेनं. एका बाजूला पाहिलं तर बेस्ट विरुद्ध बेस्ट म्हणावं लागेल, कारण अशोक डिंडा यांना देखील ज्या वेळेला आम्ही माध्यमिक शाळेमध्ये शाळा शिकायचो त्यावेळेला अशोक डिंडा क्रिकेट खेळायचे आणि अशोक डिंडा शहापूरमध्ये देखील अनेक वेळा क्रिकेट खेळण्यासाठी हजर व्हायचे. आज भूमी इलेव्हन मांडा संघासाठी गोलंदाजी करतायत. शाकिब पाकोडेचा हा तडाखा, क्रिकेटचा क्लास आणि समोरच्या दिशेला फ्लेकदा दिली सलामी. बॅट्समन शाकिब पाकोडेच्या बॅटमध्ये आलेला हा दर्जेदार स्ट्रोक, देखना स्ट्रोक, षटकार. पाकोडेने ठोकला, बॅकफुट आले आणि ते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. येथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. कमबॅक केला अशोक डिंडा यांनी देखील. एक तेरी तर एक हमारी, परंतु भरधाव वेगाने धावांची टूर्स आणि ट्रॅव्हल्स बल्ल्यानी संघाची पुढे पोहोचलेली आहे. 2:23 होत आहेत. शाकिब पाकोडे आपल्या संघासाठी खेळत आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न, बन्नाट वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे फिल्डर व्हॉट अ स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि पाहता पाहता शेवटच्या 2 बॉलवर डॉट. षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बल्ल्यानी संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 14 धावा. सुरुवात चांगली आहे टीम बल्ल्यानी या संघाची. 2 धावा पेनल्टीच्या ठिकाणी ऍड केल्या जातील, म्हणजे पहिलं षटक संपल्यानंतर टीम बल्ल्यानी संघाची धावसंख्या असेल बिनबाद 16 धावा. फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात याला म्हणतात. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बल्ल्यानी संघाची धावसंख्या बिनबाद 16 धावा. शाकिब पाकोडे 6 चेंडू खेळले, पहिला डॉट, त्यानंतर चौकार, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथ्या बॉलवर षटकार, 5वा बॉल डॉट आणि 6वा चेंडू देखील डॉट. कमबॅक केला अशोक डिंडा यांनी देखील, कारण स्टान्स ओळखला आणि असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये ही शॉट ऑफ गुड लेंथ इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेस फॉर दी बॉलर. तिथे चेंडू फेकले, 2 चेंडू बाउन्स झाले. रिव्हर्सचा प्रयत्न देखील शाकिब पाकोडे यांनी केला, जमलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, विवर असला भिदू शकले नाही आणि शेवटचे चेंडू डॉट पाहायला मिळाले. एकंदरीत पहिलं षटक संपलं बिनबाद 16 धावा धावफलकावर. दुसरं षटक फहीम गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे टीम भूमी इलेव्हन मांडा संघाच्या वतीनं, परंतु स्ट्राइक एंडवर अफसर. इथे पुन्हा एकदा स्टान चेंज केला होता, गॅप मोठा आहे, संपूर्ण बॉल बनते आणि बॉल निघून गेलाय डीप बॅक स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अफसरच्या बॅटमध्ये आलेला आणखी एक 4 चौकार. पाहू शकाल स्टान चेंज केला आणि फटका चांगला एक्झिक्यूट केला फलंदाज अफसरनं.
ऑन साइडला खेळणारे अनेक प्रकारचे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। शफल होणं ऑफ स्टंपच्या पुढे ऑन साइडला खेळणं, जागा बनवणं, रूम देणं, चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते टीम बल्ल्यानी संघाच्या वतीनं। पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, फटका खेळण्यासाठी संधी होती, वेळ देखील अधिक होता, फटका चांगला आहे, बॉल निघून चालला चढम्याच्या दिशेला, तिकडे कैलासवासी रमेश सुदाम दलवी स्टँडला दिली सलामी, अफसरच्या बॅटमधनं आणखी एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, चौकार। बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले बॅट्समन अफसरनं। पहिल्या षटकामध्ये पाया रोवला बॅट्समन शाकिब पाकुर्डेनं आणि त्याने रोवलेल्या पायावर यशस्वी भिंती बांधण्याचं काम बॅट्समन अफसर आपल्या बॅटमध्ये करताना पाहायला मिळतात। यशस्वी भवच आशीर्वाद आपल्या बॅटला सातत्याने पाहायला मिळाला, परंतु अफसरला माहित असेल ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड, चकाकणारं जसं सगळं सोनं नाही आहे तसा प्रत्येक चेंडू अफसरच्या बॅटचा नाही आहे। आणि पाहता पाहता अफसरला मिळाली एक सिंगल, एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर येस लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम बल्ल्यानी संघाची धावसंख्या धावफलकावर 20 स्पोर्ट्स बल्ल्यानी बिलीव्ह युअर सेल्फ, बिलीव्ह युअर सेल्फ, बिलीव्ह युअर वर्क आणि असं म्हणतात स्वतःच्या कामावर विश्वास असेल, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी आहे। आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा ठोकत असताना टीम 20 स्पोर्ट्स बल्ल्यानी संघाची धावसंख्या दुसरं षटक मार्गस्थ आहे, 3 चेंडूचा खेळ झालाय, एकंदरीत 25 धावा। स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना शाकिब पाकुर्डे, आज दाही दिशा शाकिबच्या नावानं म्हणतायत ऑल इज वेल आणि बॉल निघून गेलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। क्लास इज अ परमनंट असं म्हणतात ना, अनेक वर्षापूर्वीच्या क्रिकेटची कारकीर्द पुन्हा एकदा कागदावरच्या सगळ्या गोष्टी या मॅच मध्ये बॅट्समन शाकिब पाकुर्डे का बॅटिंग करतायत। खोलबट टप्प्याचा बॉल, शाकिबला माहिती आहे अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं सूत्र अवलंबित असताना बॅट्समन शाकिब पाकुर्डेने मिळवली फक्त एक सिंगल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम 20 स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाची धावसंख्या बिनबाद तब्बल आणि तब्बल 30 धावा, धावांचा दर्या, धावांचा सागर आसमंतामध्ये लहरी आणि लाटा फेकत असताना पाहायला मिळतोय। इथे ताकदीचा पुरेपूर वापर परंतु क्लासचा अभाव पाहायला मिळाला, मिडल करू शकले नाही, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते, चेंडू उचलला, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न परंतु सुखरूप पोहोचले प्रॉप इन क्रीजच्या लाईन पर्यंत बॅट्समन शाकिब पाकुर्डे आणि बॅट्समन अफसर देखील। दुसरं षटक संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम 20 स्पोर्ट्स बल्ल्यानी संघाची धावसंख्या बिनबाद 31 धावा 15.50 ची सरासरी गाठलेली आहे। खरतर मैदानाचा विचार करूया, अगदी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेलं हे गोल मैदान, उजव्या बाजूला पाहिलं तर संपूर्ण हिरवळ झाडं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि झाडं देखील सांगत असताना वी शुड ऑलवेज एव्हरग्रीन। क्रिकेट खेळत असताना तुमचा आत्मविश्वास, जी माणसं मनामध्ये जिंकलेली असतात ती रणांगणात अपयशी होत नाहीत आणि जी मनामध्ये हरलेली असतात ती इंटरव्ह्यूला सुद्धा जात नाहीत, घाबरतात माणसं, मनामध्ये जिंकावं लागेल। क्रिकेट खेळत असताना एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे, ड्रिंक ब्रेक चालू आहे तोपर्यंत चर्चा होत राहील। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। कारण क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये, नो रिटेक इन द क्रिकेट, गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही। आणि असं म्हणतात ना, माइंड लाइक अ पॅराशूट, जब भी खोलता है तब भी चलता है अँड क्रिकेट लाइक अ लाइफ। आयुष्यामध्ये क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये आयुष्य शिकायला मिळतं, या मॅच मध्ये तसं काही पाहायला मिळेल का? पहिलं षटक संपलं, दुसरं षटक संपलं, 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाची धावसंख्या बिनबाद आतापर्यंत 15.50 च्या सरासरीने तब्बल 31 धावा। दोन्ही सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळतायत। प्रतिस्पर्धी संघाला अर्थात भूमी 11 मांडा संघाला या संकटातून बाहेर निघायचं असेल तर ही जोडी फोडणं महत्त्वाची गोष्ट आहे। जगन अर्थात जगन नाना पाटील, काही माणसं क्रिकेट खेळतात, क्रिकेटवर खूप सारे प्रेम करतात, परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेट जगणारा हे व्यक्तिमत्व आहे जगन नाना पाटील, ज्यांच्या नेतृत्वातून अनेक साऱ्या स्पर्धा आणि अनेक सारे संघ स्पॉन्सर केले जात आहेत। जगन नाना पाटीलचा लोगो फुल टॉस, त्यावर दिलाय तडाखा, बॅट्समन अफसरच्या मेजवानीतील रसगुल्ला आणि तो केलाय फस्त, बॉल निघून गेलाय आउट ऑफ द पार्क, षटकार।
जगन्नाना पाटील सरांना देखील चेंडू रिलीज कुठे करायचा येस ऑफिशियल काहीतरी चर्चा करतायत हाईट फॅक्टर साठी. चला थर्ड अंपायर आपण रेडी व्हा. थर्ड अंपायर आपण रेडी व्हायचं आहे. यस पारदर्शकते दुसरे नाव म्हणजे 10 किक लाईव्ह ही वाहिनी सध्याच्या घडीला खूप सर्वाधिक मागणी असणारी वाहिनी. कुणालजी म्हात्रे हे त्या वाहिनीचे फाउंडर आहेत. महाराष्ट्र राज्य असेल राज्याच्या बाहेर देशापर्यंत आणि देशाच्या बाहेर पोहोचणारी ही वाहिनी. यस दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे आणि चांगल्या चेंडूवर खूप मोठा आघात केलाय बॅट्समन अफसर याने देखील. बडे मॅच का बडा खिलाडी बागपूर आले समोर फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु जगन्नाना पाटील. क्रिकेट हे बुद्धिबळाच्या पटलावरील जर छोटं स्वरूप असेल ना तर बुद्धिबळाच्या पटलावरील वजीर आणि राजा मानाला हरकत नाहीये. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी जगन्नाना पाटील चांगली गोलंदाजी करतायत. हलक्या हाताने चेंडू फेकतायत. इथे देखील ऑन साइडला ग्लान्स करताय डीप मध्ये फिल्डर जजमेंट चुकलं परंतु शेवटच्या मोमेंटला चुकलेलं जजमेंट पुन्हा एकदा सावरलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि पाहता पाहता एक सिंगल मिळेल. एका सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक असेल बॅट्समन शाकिब पाकुर्डेकडे आणि एका सिंगल धावेच्या मदतीने बॅटिंग करणारी टीम 20 फोर्स बल्ल्यानी या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद तब्बल आणि तब्बल 38 धावा. दोनही फलंदाजांना सुरुवात चांगली करून दिली. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये बरसला बॅट्समन शाकिब पाकुर्डे. पंची नदिया पवन के झोके कोई सरहद ना हमें रोके. ही बॅटिंग आतापर्यंत 20 फोर्स बल्ल्यानी संघाच्या वतीने दोनही फलंदाज करतायत. कोणताही गोलंदाज विकेट घेण्यामध्ये आतापर्यंत समर्थशाली राहिला नाही आणि वाचल्या जर विकेट तर मात्र खूप मोठी डोकेदुखी ठरू शकतील बॅट्समन शाकिब पाकुर्डे आणि बॅट्समन अफसर देखील. चांगली बॅटिंग आहे. लेन पिकअप करण्याची क्षमता खेळपट्टीचं जणू काही निरीक्षण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग चालू आहे टीम बल्ल्यानी संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा ताकदीचा वापर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. जगन्नाना पाटील यांच्या विरोधात ही आक्रमण आणि हे सगळे प्रयोग आहेत ना त्यांचे अनुमान निष्कर्ष प्रत्येक वेळा पॉझिटिव्ह लागतील सांगता येणार नाही. येस बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम 20 फोर्स बल्ल्यानी या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद आतापर्यंत 20.00च्या सरासरीने 40 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जगन्नाना पाटील पहिल्या बॉलवर षटकार वसूल तर केलाय बॅट्समन अफसरनं परंतु पाहू शकाल यानंतरचं कमबॅक कसं राहील. स्टार्टिंग एंडवर शाकिब पाकुर्डे ही एक वेगळी पर्सनॅलिटी आहे क्रिकेटसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे खोदून काढलाय आणि बॉल थेट निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. येतो इसके बायात का खेळ हे सांगत असताना शाकिब पाकुर्डे इट्स माय टाइम इट्स टाइम चेंज द टाइम ठोकलाय षटकार बॅट्समन शाकिब पाकुर्डेच्या बॅटमन तडाखा. जेव्हा शहापूरला खेळण्यासाठी यायचे तेव्हा आम्ही शूजचं वर्णन करायचो शाकिब पाकुर्डे यांच्या. एक शूज वेगळ्या कलरचा आणि दुसरा शूज देखील वेगळ्या कलरचा असायचा आणि एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. हे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. जितकं वैशिष्ट्य फलंदाजामध्ये असतं ना तितकं गोलंदाजामध्ये देखील पाहायला मिळतं. मग चेंडू रिलीज करताना काही गोलंदाज तोंडातून आवाज काढतात हलक्या हाताने चेंडू फेकतात व्हेरिएशन पाहायला मिळतं. हा सगळा बदललेला क्रिकेटचा विश्व आहे. एकंदरीत मित्रांनो 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम 20 फोर्स बल्ल्यानी या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल आणि तब्बल 43 धावा माफ करा 46 धावा 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये भूमी 11 मांडा संघ कोणत्या प्रकारे कमबॅक करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि रन्स होणं देखील महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिस्पर्धी टीम मांडा ती देखील कमी नाही आहे. अनेक साऱ्या संघांच्या विरोधात खूप सारी आक्रमण खूप सारे विजय या संघानं देखील पाहिलेले आहेत आणि याच अनुषंगाने धावा बनवण्याचं काम टीम बल्ल्यानी संघाचं योग्यरित्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला टीम मांडा आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावा आणि सामन्याला मित्रांनो सुरुवात करायची आहे. 2 वाजून 34 मिनिटे होत आहेत. अनेक सारे सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक हा 4 विद्यमान स्थितीमध्ये चाललेली मॅच बल्ल्यानी विपक्ष भूमी 11 मांडा या 2 संघांच्या दरम्यान 15 मिनिटांपूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकला टीम मांडा या टीमनं घेतला पारंपरिक पद्धतीचा फिल्डिंग करण्याचा निर्णय. शेवटचा आणि अंतिम षटक लेग ब्रेक बॉल फेकला हलक्या हाताने चेंडू फेकला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु जॉर्डन सर नकारार्थी माना हलवतायत. 22च्या स्वरूपात एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 47 धावा.
विश्वसनीय विलोभनीय क्रिकेटची दुनिया, समजदारांचा खेळ, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होण्याचा काळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाज आणि फलंदाज यांचं असणारं द्वंद्व म्हणजे क्रिकेट. भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेट. भावनांचा बोलावा म्हणजे क्रिकेट. बोलावं तितकं कमी या क्रिकेट बद्दल. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन शाकिब पाकुर्डे बद्दल बोलावं तितकं कमी आहे. बाराखडी संपावी इतकी विलोभनीय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट्समन शाकिब पाकुर्डेच्या बॅटमन आणखी एक तडाखा पाहायला मिळतोय. निर्णय यायचा बाकी आहे, निर्णय येईल, पण कौतुकास्पद असणारी बॅटिंग बॅट्समन शाकिब पाकुर्डे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. आणखी एक ठोकलाय, दर्जेदार स्ट्रोक. चला मित्रांनो, कळवा चौकार आहे की षटकार आहे. यस, चौकार आहे. 4 धावा मिळतील टीम बल्ल्यानी या संघाला. पहिल्या बॉल पासून खऱ्या अर्थानं आपल्या नावाची छाप पाडत असताना बॅट्समन शाकिब पाकुर्डे काय पर्सनॅलिटी आहे. आणि जेव्हा जेव्हा या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते ना, तेव्हा आम्ही देखील गमतीने म्हणतो, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, हे क्रिकेट तेरे लिए. आणि पाहता पाहता हीच बॅटिंग बॅट्समन शाकिब पाकुर्डे काय बॅटिंग करतायत. शेवटच्या षटकामध्ये देखील धावा घेण्याचा प्रयत्न. टीम बल्ल्यानी संघाचं सातत्य अँड कन्सिस्टन्सी इज द की ऑफ ऑल सक्सेस. यशाचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे तुमचं सातत्य आहे. तलवारीला धार आणायची असेल तर तिला सातत घासावी लागते. शब्दांना धार आणायची असेल तर गळ्यामध्ये उतरवायचे असतात. आणि इथं बॅटिंग मध्ये चौकार षटकारांना धार आणायची असेल तर सातत्य महत्वाची गोष्ट आहे. शाकिब पाकुर्डे बरसलाय आवाज, आगाज आणि यलगार सांगत असताना बी स्पोर्ट्स बल्ल्यानी संघाला आणखी 4 धावा, ठोकलाय चौकार. टीमची टोटल धाव बलकावर तब्बल 55 धावा. धावा बनतायत, फायटिंग टोटलच्या पुढे जाऊन बनली. आणि पाहता पाहता अजूनही या षटकातील 2 बॉलचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे. शाकिब पाकुर्डे काय बॅटिंग करतायत. इंडिव्हिज्युअल 34 रन, 34 धावांची वाजवी इनिंग आतापर्यंत बॅट्समन शाकिब पाकुर्डेने साकारलेली आहे. कोणताही गोलंदाज त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला नाहीये. ओपनिंग पेयर कॅरी ऑन अ बॅट, काय बॅटिंग केली. इथे रिव्हर्सचा प्रयत्न, ताकदीचा वापर, बॉल निघून जाईल थेट रेल्वे लाईनला भेटायला. आणि शाकिब पाकुर्डेच्या बॅटमन आलेला आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार. कोण म्हणतंय अमित सर प्रेम फक्त अप्सरेंवर केलं जातं. आज मैदानाच्या आतमध्ये बल्ल्यानी संघाचा स्टार ट्रम्प कार्ड चमकताना पाहायला मिळतोय. चौरंगी चिरा कुठेही टाका, आपल्या नावाची दखल. टेनिस बॉल क्रिकेट जगताला भाग घ्यायला लावणारी बॅटिंग शाकिब पाकुर्डे. बी स्पोर्ट्स बल्ल्यानी संघाच्या वतीनं काय वादळी इनिंग साकारली गेली. प्रत्येक बॉल त्यांच्या बॅटच्या रडार मध्ये घेणारी बॅटिंग. स्टॅन चेंज केले जात आहेत, परंतु वाडा कोणाचा आहे माहित नाही. सध्याच्या घडीला राडा हा बॅट्समन शाकिब पाकुर्डेचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 धावसंख्या पुढे तब्बल 61 धावा. आणि इथे देखील मोठा 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 ब्लास्ट होईल का. बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. एंड इज वेल अँड ऑल इज वेल. शेवटच्या बॉलवर ठोकला षटकार. कॅरी ऑन अ बॅट. टीमची टोटल बनली गेली तब्बल 67 धावा. आणि विजयासाठी टीम भूमी 11 मांडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहे तब्बल आणि तब्बल 68 धावा.
तर पहिली इनिंग कंप्लीट. 67 धाबा धावपलकावर विजयासाठी भूमी 11 मांडा संघाला बनवायच्या तब्बल 68 धाबा. यानंतरचा खेळ कसा राहील, धाबा चेस होतील की डिपेंड होतील, या सगळ्या खेळाचं धावतं वर्णन आणि ज्यांचा आवाज गेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी इतक्या महिन्यांपासून सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळतोय, शिवनेरी आणि जुन्नरचा आवाज सन्माननीय. आमचे साथी समालोचक सेकंड इनिंग साठी निखिलजी ठोंबरे सर, थँक्यू. धन्यवाद महाराज. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय, एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संघ पाहतोय भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट करत असताना टीम बल्ल्यानी मैदानामध्ये खेळते. जबरदस्त खेळ शाकीब पाकुर्दे या खेळाडूचा राहिला. 46 धाबांचं योगदान त्याने इंडिव्हिज्युअल आपल्या संघासाठी दिलं. अफसरने 15 धाबा बनवल्यात. 67 धाबांचं आव्हान जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे भूमी 11 मांडा या संघाच्या समोर. आणि भूमी 11 मांडा संघाची एक खासियत आहे, डेला स्पर्धा असो, नाईटला स्पर्धा असो, कधी स्पर्धा असो, 12 खेळाडू एकच असतो. त्यांचं आपण कौतुक करू. मला वाटतं त्यांचं एवढं बिझी शेड्यूल आहे, तेवढं कुणाचंच बिझी शेड्यूल नसेल. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आजही संध्याकाळी मला वाटतं मॅच आहे. सलामीची जोडी चला ताबडतोब. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अशोक एडे अर्थात दिंडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये दाखल होतात. टॉटन जाधव, मान फ्रॉम उतने. काय जबरदस्त खेळ राहिला पहिल्या दिवसामध्ये या खेळाडूचा. पहिला अर्धशतक या स्पर्धेतलं त्याच्या पाठमधून आलं. त्यानंतर 41 धावांची इनिंग आणि शेवटच्या सत्रामध्ये संघ 2 बॉल 4 लागत असताना पराभूत झाला आणि या स्पर्धेतून बाहेर झालेत टीम जे गावदेवी स्पोर्ट क्लब उतने. परंतु मैदानामध्ये चांगले मित्र आहेत. नितेशदादा मेहेर असतील, त्यानंतर सचिन शेठ दळवे असतील, मिलिंददादा दळवे असतील, सचिन रमेश दळवे असतील, यांचे चांगले मित्र आहेत जॉर्डन. या स्पर्धेचे शिल्पकार देखील आहेत. आधी सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अशोक आणि अशोकच्या जोडीला मैदानामध्ये अभय. एका राशीची 2 माणसं आहेत ती मैदानामध्ये दाखल झालेत. आता कामगिरी त्यांची कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 20 स्फोट बल्ल्यानी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत पहिलं षटक तळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर मुस्तकीम. पहिलाच बॉल दांडी 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 गुल. अभय बॅक टू द पवेलियन. विकेट.
सातत्याने विकेट 2 बॉलवर 2 आल्यात. 30 फूट बल्ल्याने वर्चस्व राखत असताना या मॅच मध्ये गोलंदाज तयार. मुस्तकीमचा हा चेंडू परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडीगोल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मुस्तकीमला पाहतोय आपण. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड, दुसऱ्या बॉलवर रनआउट, तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा क्लीन बोल्ड पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मुस्तकीम या खेळाडूच्या माध्यमातून शाकिब पाकुर्दे संघाचे संघनायक आहेत. काही जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. व्हेरी गुड बॉलिंग. मुस्तकीम गोलंदाजी मार्कवर. न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश. इथे टाकलेला बॉल लाईन थोडीशी खराब आहे. उमेश केनेसर यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाचं अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळेल. एक धाव धावफलकावर. 68 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. काय बॅटिंग केली. दोन्ही खेळाडूने नाबाद बिनबाद धावा बनवल्या. जबरदस्त खेळ. 67 धावा बनवल्यात. फुलटॉस बॉल, आडव्या बॅटनं फटका खेळला. शाकिब बॉलवर येतील. सुंदर क्षेत्ररक्षण शाकिबचं होतं. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2. या धावसंख्येवर 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय नौशाद आणि जयेश. सुरेंद्र यादव साहेब उपस्थित होतात. त्यांचं करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. खूप मोठं सहकार्य नेहमीच सुरेंद्र यादव साहेब यांचं एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकासाठी असतं आणि मान्यवरांचं शुभागमन होतं. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. 3 धावा धावफलकावर. दुपारच्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रात झाली. दुसऱ्या सत्रामध्ये थोडीशी हलकी सुरुवात. फुलटॉस बॉल, फटका दमदार. एक टप्पा का चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा दर्जेदार चौकार. जबरदस्त संगीत डीजे नागेश यांच्या माध्यमातून 4 दिवस अतिशय सुंदर संगीत आपण ऐकतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. 7 धावा धावफलकावर. 61 बनवायच्या. 18 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 2 मध्ये सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आयाज आलेत. गोलंदाजी मार्क त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 18 चेंडू 61 धावा. नौशाद या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहील. त्याची बॅटिंग कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या बाजूला जयेश आहेत. जयेशच्या पाठमधून एक चौकार जरूर आला. आत्मविश्वास देणारा चौकार टीम भूमी 11 मांडासाठी. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. आयाज स्ट्रायकर इनवर. बॅटर नौशाद. पहिलाच बॉल सफल झाले. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही. फटका दमदार. कैलासवासी नारायण संभाजीराव देशमुख स्टँडला सलामी. 4.
अभिषेक कामत आहे, बाबू रॉय आणि गौरव जबरदस्त कामगिरी करतात, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 4 दिवस खूप सारी मेहनत या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी. 10 क्रिक लाईव्ह अर्थात कुणाल मात्रे, धनराज मात्रे यांची टीम ऑफिशियल जबरदस्त कामगिरी करतात. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या धावपलकावर 11. या धावसंख्येवर आयाच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवर दमदार चौकार खेळलाय नौशाद या खेळाडूने. या खेळाडूची इनिंग महत्वाची राहील. सलामीचे बॅट वन डाऊनला आलेले आहेत. 3ऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये बॅटर नौशाद. इथे टाकलेला चेंडू तेज तर्राट, यष्टीरक्षकाकडून थोडस अपील होताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगला चेंडू उतरला, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. जसे डॉट बॉल येतील दबदबा इथे निर्माण करत असताना 20 फूट बल्ल्याने हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी आयाच. आयाचा हा चेंडू जास्त सफल झाले. पुन्हा एकदा फटका खेळायचा आहे. खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली बॅटर नौशादची. बॅटची एज लागली होती, त्याला माहिती आहे, ते लगेच चालत गेले बाहेर. विकेटचं पतन आलं. बॅटर नौशाद बॅक टू द पॅव्हिलियन. परम मित्र तुषार सर उपस्थित आहेत, त्यांचं करूया वेलकम. तुषार सर दुसरे महाराज आलेले आहेत, त्यांना भेटा तुम्ही. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तिथे सुंदर असा फटका, एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावपलकावर धावसंख्या 12. सुंदर असा फटका, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 13. 13 ऑन द बोर्ड. तेरा धावा धावपलकावर. सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या विभागामध्ये सर्वाधिक जास्त ठाणे जिल्ह्यामध्ये कुणाचे दौरे असतील तर ते भूमी 11 मांडा संघ. जिथे पाल तिथे भूमी 11 मांडा संघ दिसतो आणि त्याचे सर्व श्रेय जाईल जगन्नाथ पाटील यांना. कमालीचं एंट्री असतात नानांच्या. जिथे एक फोन केला, कुठे एंट्री बाकी असू दे, एक एंट्री खाली असेल तिथे जगन्नाथ पाटील यांची एंट्री फिक्स असते. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे आणि विशेषतः त्यांच्या 12ही खेळाडूंचं देखील कौतुक करायला पाहिजे. नानांनी एक शब्द टाकला की ते लगेच तिथे जातात. धावपलकावर धावसंख्या 13. मला वाटतं कालच्याच दिवसामध्ये नमो चषकामध्ये संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेला आहे, परंतु आज इथे या मैदानावर अडचणीमध्ये धावपलकावर 13 धावा आहेत. अजूनही बनवायच्यात विजयासाठी तब्बल 55 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 55 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मनीष. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पाहूया कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. जयेश राजे. पहिलाच बॉल, बॅटची एज
इथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ असताना मनीष आलेत गोलंदाजी मार्कवर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. यानंतर होणारी मॅच विजेता संघ आणि त्यांना फाईट करेल जरी मरी 11 तिसगाव. आजच्या दिवसातील 6वा सामना. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. पहिला दिवस पाहिला या स्पर्धेचा गाजवला रुंदे टीमने. दुसऱ्या दिवसामध्ये जरीमरी फळेगाव या दोन संघांमध्ये सेमीफायनल झाली आणि रुंदे संघ फायनल मध्ये दाखल झाला. तर कालच्या दिवसामध्ये जय जलेश्वर वाडेघर हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. विकासदादा गायकवाड यांनी तो प्रस्तुत केलाय संघ, प्रसिद्ध उद्योजक तिसगावचे. तर आजचा 4था दिवस. चेंडू सीमापार 4. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मनीषला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. इथे एका गळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा आणि तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. सुंदर असा फटका, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय सीमारेषेचा सफर. डीप मिड विकेटला चेंडू सीमा पार. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक षटका. धावात 6 चेंडू 40 धावा. शाकिब पाकुर्दे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. एक जबरदस्त फिरकीचा जादूगर गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. शाकिब पाकुर्दे बॅटिंग अतिशय जबरदस्त केली शाकिबने. 46 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. तर गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर असा बॉल शाकिब पाकुर्देचा. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. जयेश बॅटर मैदानामध्ये सागर. गोलंदाजी मार्कवर शाकिब पाकुर्दे. दुसरा चेंडू शाकिबचा सुंदररित्या राहिला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग शाकिबची आपल्याला पाहायला मिळते. 20 फूट बल्ल्याने हा संघ मैदानामध्ये खेळतो.
जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला 20 फूट बल्ल्याने या टीमची आपल्याला पाहायला मिळते. अचूकता सातत्यानं पाहायला मिळते. शाकिबचा बॉल फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपलाय. साजिद याने फलंदाज बाद. सागर गायकवाड आणि कंपनी आपण संपर्क साधायचा लगेचच. जशी मॅच कंप्लीट होईल आपला पहिला टॉस केला जाईल. सागर गायकवाड आणि कंपनी संपर्क साधा ताबडतोब. जरीमरी 11 तिसगाव. सुंदर असा बॉल. तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. एक सिंगल आली. जबरदस्त क्रिकेट 20 फूट बल्ल्याने या टीमचं शाकिब पाकुर्दे दर्जेदार ऑलराऊंडर प्रदर्शन मैदानामध्ये करतोय. बॅटिंग करत असताना 46 धावा, गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याने आतापर्यंत मिळवल्यात. अचूकता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्रायकर एनवर बॅटर पाहायला मिळतील सध्याच्या घडीला अनस. शाकिबचा बॉल अनसच्या पाठमधून फटका दमदार सजवला. चेंडू जाईल सीमा पार. येतोय उत्तुंग षटकार. फटका अनसच्या पाठमधून शाकिब पाकुर्दे. शाकिबचा हा चेंडू सुंदररित्या राहिला आणि 20 फूट बल्ल्याने या सामन्यामध्ये विजय होते. विजय संघाचं अभिनंदन. जरीमरी 11 तिसगाव संघ चला टॉस साठी ताबडतोब.